चौथी गोष्ट तुम्हाला सांगतो मी की हसलात तुम्ही तर आनंद निर्माण होतो. हसलं पाहिजे तुम्ही. आपण हसत नाही. हसण्यामुळे हृदयाचे स्नायू लवचिक होतात, ऑस्थमॅटिक प्रॉब्लेम कमी होतात. हसणे ही अशी संपत्ती आहे की हवी तशी, हवी तिथे, हवी तेव्हा तुम्ही उधळू शकता. हसणाऱ्यांचं मित्रमंडळ मोठं असतं. जास्त हसलं तर पोट दुखतं. हसण्याचा संबंध पचनाशी आहे. तुम्ही हसलं पाहिजे. घरामध्ये हसू असतं का आपल्या? अजिबात नाही. हसलं पाहिजे. म्हणून जगात हास्य क्लब आहेत. सकाळी सकाळी का गार्डनमध्ये सगळे ज्येष्ठ एकत्र येतात. एक जण म्हणतो 1, 2, 3 आणि बाकीचे सगळे कारण नसताना विनाकारण मोठमोठ्याने हसतात. बघितलं? हसून किती फायदा होत असेल, पण बाहेरून बघणारे खरं खुरं असतात. ज्येष्ठ नागरिकांबद्दल मला फार आदर आहे. त्यांना मी सांगतो, सकाळी उठून तुम्ही फिरायला जाता, चांगली गोष्ट आहे. शक्यतो वाकडी काठी घेऊन जाऊ नका. गेलात तर त्याचा उपयोग फक्त टेकण्यासाठीच करा. दुसऱ्याच्या कंपाऊंडमधल्या फुलांच्या झाडाच्या फांद्या वाकवून ती फुलं तोडून प्लॅस्टिक पिशवीत भरून देवाच्या डोक्यावर टाकू नका. बघा ना, ह्या रोडला सकाळी बघितलं ना तुम्ही, एक म्हातारा झाड हलवतोय, दुसरं फुलं वेचतोय, तिसरा लांबून बघतो, तो 6ला आला की उद्या 5:30ला येतो. काय गरज आहे? विकत फुलं आणली, फ्रीजमध्ये ठेवली तर महिनाभर देवाला वाहून एवढा लांब गजरा म्हातारीसाठी सेपरेट तयार होईल का नाही? पण ज्येष्ठ नागरिकांबद्दल आपल्याला नितांत आदर असल्यामुळे आपल्याला वाईट बोलायचं नाही. महिला मंडळींना मला सांगायचं की एस टीमधून बसमधून प्रवास करण्याची कधी वेळ आली, तरुण मुलाच्या शेजारी बसा. त्याला नीट बस म्हणलं तो नीटच बसणार. म्हातारा नीट बसण्याची गॅरंटी नाही. गप बसणार नाही. मुली कुठं जायचंय, गाव कुठलं, पोरं किती, अरे तू हाफ तिकीट, तू गप पडणार. पण ज्येष्ठ नागरिकांबद्दल आपल्याला नितांत आदर असल्यामुळे वाईट बोलायचं नाही. हास्य तुमच्या लक्षात आलेलं आहे. हसण्यामुळं आपल्याला आनंद होतो, दुसऱ्याला आनंद होतो, आणि म्हणून हास्य याची जोपासना आपण करा.